नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी आपला विषय आहे गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 4 भौमितिक रचना सराव संच 4.1 यामधील आपण उदाहरण क्रमांक 3 आज अभ्यासणार आहोत। ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.1 मधील पहिलं उदाहरण अभ्यासलं होतं। तर आपण घेऊया चौथं प्रकरण भौमितिक रचना सराव संच 4.1 मधील उदाहरण क्रमांक 3 त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ। त्रिकोण RST मध्ये RS बरोबर 4.5 सेंटीमीटर, कोन RST बरोबर 40 अंश, ST बरोबर 5.7 सेंटीमीटर आणि RX छेद XY बरोबर 3/5। तर त्रिकोण RST व त्रिकोण XYZ काढा। आता ह्या उदाहरणात आणि अगोदरचं जे आपण पहिलं उदाहरण बघितलं, ह्या उदाहरणात जर आपण बघितलं तर त्रिकोणाच्या म्हणजे दोन्ही त्रिकोणांचे शिरोबिंदू हे भिन्न होते। इथे बिंदू RST आणि XYZ हे दोन्हीही भिन्न आहेत, हे लक्षात ठेवा, कारण त्यानुसारच आपल्याला ह्या त्रिकोणांच्या रचना करायच्या आहेत। आणि आपल्याला सांगितलंय की त्रिकोण RST व त्रिकोण XYZ काढायचे आहेत, म्हणजेच आपल्याला दोन त्रिकोण काढायचे आहेत। जर आपण बघितलं तर त्रिकोण RST मध्ये RS बरोबर 4.5 सेंटीमीटर, त्यामधील एक कोन दिलाय RST बरोबर 40 अंश आणि ST बरोबर 5.7 सेंटीमीटर। म्हणजेच त्रिकोण RST च्या दोन बाजू आणि त्यांना समाविष्ट करणारा एक कोन दिलेला आहे आणि आपल्याला ही रचना म्हणजेच आकृत्या काढायच्या आहेत। उदाहरण सोडवताना त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ दोन्ही त्रिकोण आपल्याला समरूप दिलेले आहेत। समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात, हे आपल्याला माहीतच आहे। म्हणून RS छेद XY बरोबर ST छेद YZ बरोबर RT छेद XZ बरोबर आपल्याला ह्या ठिकाणी गुणोत्तर दिले 3/5। जर आपण प्रश्नात बघितलं तर RS छेद XY ह्यांचं गुणोत्तर 3/5, म्हणून ह्या ठिकाणी हे गुणोत्तर म्हणजेच तिन्ही गुणोत्तर आपल्याला ह्या ठिकाणी अशा प्रकारे 3/5 येतील। आता आपल्याला त्रिकोण RST च्या ज्या बाजू दिलेल्या आहेत त्या बाजूंच्या किमती ह्या विधानामध्ये लिहूया। म्हणजेच RS ची किंमत 4.5 सेंटीमीटर, ST ची किंमत 5.7 सेंटीमीटर, मात्र RT ची किंमत आपल्याला दिलेली नाही, म्हणून त्या ठिकाणी फक्त RT हेच लिहून ठेवा। म्हणून आपलं समीकरण तयार होईल 4/5 4.5 छेद XY बरोबर 5.7 छेद YZ बरोबर RT छेद XZ बरोबर 3/5। हे झालं आपलं विधान क्रमांक 1। ह्या विधान क्रमांक 1 चा वापर करून आपल्याला किंमत काढायची आहे XY आणि YZ यांची।
म्हणून आपण हे पहिलं गुणोत्तर 4.5 छेद xy बरोबर 3/5 म्हणजेच ह्या ठिकाणी आपलं हे पहिलं गुणोत्तर आणि हे चौथं गुणोत्तर हे लिहून घेतलं. ह्यांचा जर आपण तिरकस गुणाकार केला तर हा झाला तिरकस गुणाकार 4.5 गुणिले 5 बरोबर 3 गुणिले xy. आता किंमत आपल्याला काढायची आहे xy ची, म्हणून ह्या ठिकाणी हे xy आहे त्याच ठिकाणी ठेवूया आणि हे 3 हे xy ला गुणाकाराच्या रूपात आहेत, ते बरोबरच्या पलीकडे जाताना छेदस्थानी जातील. म्हणजेच 4.5 गुणिले 5 छेद 3 बरोबर xy हे झालं समीकरण. पुढच्या पायरीमध्ये फक्त ह्यांच्या बाजूंची अदलाबदल केली, अंक किंवा बाकीचा कोणताही बदल केलेला नाही. आता ह्या ठिकाणी एकतर तुम्ही 4.5 गुणिले 5 ह्यांचा गुणाकार करा अगोदर आणि नंतर 3 ने भाग द्या, किंवा 4.5 भागिले 3 करा आणि येणाऱ्या भागाकाराला 5 ने गुणा. तुम्हाला जसं सोयीस्कर सोपं जमेल त्याप्रमाणे करा आणि गुणाकार भागाकार ही क्रिया केल्यानंतर xy ची किंमत येते 7.5. म्हणून xy बरोबर 7.5 सेंटीमीटर ही झाली त्रिकोण XYZ मध्ये xy ह्या बाजूची लांबी. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एका बाजूची लांबी काढून झाली. आता आपण YZ ह्या बाजूची लांबी काढूया. म्हणून आता दुसरं गुणोत्तर आणि चौथं गुणोत्तर घेतलं, म्हणजेच 5.7 छेद YZ बरोबर 3/5. पुन्हा आपण ह्यांचा तिरकस गुणाकार करूया, म्हणजेच 5.7 गुणिले 5 बरोबर 3 गुणिले YZ. आता आपल्याला किंमत काढायची आहे YZ, म्हणून YZ आहे तसंच ठेवूया आणि 3 जे YZ ला गुणाकाराच्या रूपात होते ते बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे नेताना जे गुणाकारात होते त्याच्या विरुद्ध क्रिया भागाकार. म्हणून ह्या ठिकाणी आपलं गुणोत्तर येईल 5.7 गुणिले 5 छेद 3 बरोबर YZ. ह्या ठिकाणी सुद्धा त्याचप्रमाणे करा की YZ हे डाव्या बाजूला घ्या आणि संख्या उजव्या बाजूला. समीकरणात किंवा अंकात कोणताही बदल होत नाही आहे, फक्त त्यांच्या जागा आपण बदललेल्या आहेत. आता 5.7 गुणिले 5 ह्यांचा गुणाकार करा. गुणाकार करून झाल्यानंतर त्याला 3 ने भाग द्या. म्हणजे गुणाकार भागाकार क्रिया केल्यानंतर आपल्याला किंमत येते 9.5. म्हणून YZ बरोबर 9.5 सेंटीमीटर ही झाली किंमत YZ ह्या XYZ ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या, म्हणजे दुसरा जो त्रिकोण आहे त्याच्या दुसऱ्या बाजूची. त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ हे आपल्याला समरूप दिलेले आहेत. ह्यांच्या बाजू प्रमाणात असतात हे आपल्याला माहितीच आहे. मग ह्यांचे कोन तर कोन सुद्धा एकरूप असतात. म्हणून कोन RST एकरूप कोन XYZ. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे कोन हे नेहमी एकरूप असतात. आता आपल्याला प्रश्नामध्ये दिलंय की कोन RST चं माप 40 अंश, म्हणून कोन XYZ चं माप सुद्धा 40 अंश. म्हणजे अशा प्रकारे त्रिकोण XYZ च्या सुद्धा दोन बाजू आणि एक कोन आपण काढलेला आहे, त्यांची मापं काढलेली आहेत. आता आपण जे त्रिकोण RST आणि त्रिकोण XYZ ह्या दोन्ही त्रिकोणांच्या कच्च्या आकृत्या काढूया. आता आपण जो भाग सोडवला तो परीक्षेत आल्यानंतर हा भाग आपल्याला सोडवायचा असतो.
हा झाला आपला पहिला त्रिकोण. त्याची आपण नावं घेऊया आर एस टी. त्या त्रिकोणाच्या ज्याप्रमाणे किमती दिलेल्या आहेत, म्हणजेच एस टीची किंमत 5.7 सेंटीमीटर, कोन आर एस टीचं माप 40 अंश आणि आर एसचं माप आपल्याला दिलं आहे 4.5 सेंटीमीटर. ही झाली त्रिकोण आर एस टीची कच्ची आकृती. तसंच आपण दुसरी आकृती म्हणजे एक्स वाय झेड ची सुद्धा कच्ची आकृती काढून घेऊया. कच्ची आकृती काढताना प्रत्यक्ष माप घेऊ नका. साधारणतः त्याप्रमाणे आकृती काढायची आहे. आपण एक्स वाय झेड हे त्रिकोणाचे तिन्ही शिरोबिंदू लिहिले. आत्ताच आपण काढलं की वाय झेडची किंमत 9.5 सेंटीमीटर, कोन एक्स वाय झेडचं माप 40 अंश, एक्स वाय ह्या बाजूची लांबी 7.5 सेंटीमीटर. आपल्यासमोर दोन्ही कच्च्या आकृत्या काढून झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सांगतोय की कच्ची आकृती काढताना आपल्याला त्या ठिकाणी अचूक माप घेण्याची आवश्यकता नसते. फक्त आपल्याला मूळ त्रिकोण किंवा जो त्रिकोण काढायचा आहे तो कशा प्रकारे काढावा ह्यासाठी मार्गदर्शन किंवा समजावं ह्यासाठी आपण कच्च्या आकृत्या काढतोय. परीक्षेत सुद्धा ह्या कच्च्या आकृती काढून ठेवा. कधीकधी ह्या कच्च्या आकृतींना सुद्धा मार्क, उत्तरपत्रिकेत मार्क ठरवलेले असतात. तर चला आपण अगोदर त्रिकोण आर एस टीचं माप काढूया. जेव्हा आपण भौमितिक रचना करतो त्यावेळेला माप अचूक घेणं गरजेचं असतं. जर माप चुकीचं घेतलं तर त्या ठिकाणी ती आकृती चुकते. तसंच त्या ठिकाणी ती आकृती किंवा तो प्रश्न सोडून मग काही फायदा होत नाही. तर चला मग आपण त्रिकोण आर एस टी हा त्रिकोण अगोदर करूया. आकृती काढण्या अगोदर थोडंसं ह्या ठिकाणी डाव्या बाजूला अशा प्रकारे आपण जे आता लिहिणार आहोत हे तुम्हाला लिहिण्याची आवश्यकता नाही पेपरमध्ये किंवा वहीमध्ये. हे फक्त तुम्हाला समजावं ह्याकरता दिलेलं आहे. फक्त त्रिकोण म्हणजेच ती आकृती आपल्याला काढायची. रेख एस टी हा आपल्याला 5.7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढायचा आहे. म्हणून आपण पट्टी घेऊया. आता ह्या ठिकाणी मी अचूक माप घेत नाहीये, परंतु तुम्हाला वहीमध्ये किंवा पेपरमध्ये आकृती काढताना अचूक मापच घ्यायचं आहे. 5.7 सेंटीमीटर सांगितलं आहे म्हणून ह्या ठिकाणी आकृतीमध्ये 0 पासून 1 2 3 4 5 आणि 5 नंतर ह्या ज्या लहान 7 रेषा आहेत म्हणजेच 5.7 इथपर्यंतच तो रेषाखंड काढायचा आहे. आपण अशा प्रकारे पुन्हा एकदा सांगतोय की ह्या ठिकाणी मी अचूक माप घेतलेलं नाहीये, परंतु तुम्हाला आकृती काढताना अचूक माप घ्यायचंय. माप चुकवू नका. ह्या ठिकाणी आपण एक रेषाखंड काढला 5.7 सेंटीमीटर लांबीचा. त्याला आपण नाव देऊया एस टी. त्याचं माप 5.7 सेंटीमीटर जे आहे ते लिहून घ्या. हा झाला आपला एस टी हा रेषाखंड. आता आपल्याला काढायचं आहे कोन आर एस टी. हा आपल्याला दिलेला आहे 40 अंश मापाचा. मग आता आपण कोन मापक घेऊया. हा झाला आपला कोन मापक. आता कोन मापक घेताना आपल्याला कोन काढायचा आहे आर एस टी. बघा तर या ठिकाणी एस टी हा झाला आपला रेषाखंड म्हणजेच कोनाची एक बाजू. दुसरी बाजू ह्या कोनाच्या वरच्या बाजूने शिरोबिंदू येणार आहे आर. हा साधारणतः ह्या बाजूला कुठेतरी येईल असा आपण अंदाज करूया, कारण आपल्याला दिलाय 40 अंश मापाचा कोन. आता ज्या वेळेला कोन मापक आपण घेतोय त्यावेळेला कोन मापक जर बघितलं
तर आपल्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी पण 0 आहे आणि 180 आहे. तसंच ह्या ठिकाणी सुद्धा 0 आहे आणि 180 अंश माप आहे. मग ह्या ठिकाणी बघा, हा जो बरोबर सेंटर असतो बिंदू, हा बरोबर ह्या रेषाखंडाच्या टोकावर ठेवायचा आहे आणि ही जी रेषा असते ही बरोबर तंतोतंत जुळेल ह्या प्रकारे ठेवायची आहे. आता आपल्याला सांगितलं आहे RST हा 40 अंश मापाचा काढायचा आहे, म्हणून 0, 10, 20, 30, 40 म्हणजे ज्या बाजूने रेषाखंड असतो तिथून शून्यापासून मोजायला सुरुवात करायची अशा प्रकारे. मग साधारणतः जर आपण बघितलं तर आपलं असं लक्षात येतं की हा झाला बिंदू. 40 अंश मापाच्या समोर एक बिंदू पेन्सिलने डॉट करून ठेवायचा आहे. त्यानंतर पट्टी घ्या आणि पट्टी आणि पेन्सिलच्या साहाय्याने बिंदू S पासून जाईल अशा प्रकारे एक किरण काढून घ्यायचे. हा झाला आपला 40 अंश मापाचा कोन. आता आपल्याला बिंदू R हा बिंदू S पासून 4.5 सेंटीमीटर अंतरावर घ्यायचा आहे. मग कंपासमध्ये पट्टीच्या साहाय्याने शून्यापासून 4.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. अंतर घेतल्यानंतर कंपासचं एक टोक बिंदू S वर ठेवायचं आहे. S वर ठेवल्यानंतर पेन्सिलचं टोक जो आपण आता किरण काढलेला आहे त्या बाजूने त्याला छेदेल अशा प्रकारे कंस करायचे. आता तुम्ही जेव्हा माप प्रत्यक्ष घेणार आहात तेव्हा तुमचं त्या ठिकाणी योग्य माप असेल, अचूक माप असेल आणि अशा प्रकारे कंस करायचे. आता हा झाला आपला बिंदू R, म्हणजेच RSTचं माप दिलं, जे कोन काढला होता 40 अंशाचा. त्यानंतर SRचं माप लिहून घ्यायचं आहे 4.5 सेंटीमीटर. आता पट्टी आणि पेन्सिलच्या साहाय्याने बिंदू R आणि T जोडायचे आहेत. म्हणून आपण पट्टी घेऊया आणि पेन्सिलच्या साहाय्याने बिंदू R आणि T हे जोडून घ्यायचे आहेत. म्हणजेच अशा प्रकारे आपला त्रिकोण RST हा त्रिकोण पूर्ण झालेला आहे. ह्या ठिकाणी आपण एक त्रिकोण काढून झाला आपला RST. अशाच प्रकारे आपल्याला त्रिकोण काढायचा आहे आणखीन एक XYZ. कच्ची आकृती आपण बघितले काढलेली आहे, त्याचाच वापर करून किंवा त्याचाच आधार घेऊन आपल्याला त्रिकोण XYZ हा काढायचा आहे. तर चला मग आपण त्रिकोण XYZ काढूया. रेक्स YZ हा 9.5 सेंटीमीटर लांबीचा काढूया. पट्टी घ्या. पट्टी घेतल्यानंतर शून्यापासून 9.5 सेंटीमीटर इतकं अंतर असेल एवढ्या लांबीचा आपल्याला एक रेषाखंड काढायचा आहे. माप अचूक घ्या. पुन्हा एकदा सांगतोय, ह्या ठिकाणी मी माप अचूक घेतलेली नाहीत. ह्याला आपण नावं देऊया YZ आणि त्याचं माप लिहूया 9.5 सेंटीमीटर. पुन्हा आपल्याला XYZ ह्या कोनाचं माप काढायचं आहे 40 अंश. मग पुन्हा आपण कोन माप घेऊया. मगाशी सांगितलेल्या सूचनेनुसार पुन्हा त्याचप्रमाणे आपल्याला 40 अंशाचा कोन काढायचा आहे. तर हा 0, 10, 20, 30, 40 अशा प्रकारे आपण त्या 40च्या समोर पेन्सिलने एक बिंदू घ्यायचा आहे आणि पट्टी आणि पेन्सिलच्या साहाय्याने एक किरण काढून घ्या.
40° मापाचं कोन जो आहे तो आपण या ठिकाणी लिहून घेऊया. आता आपल्याला XY ह्या बाजूची लांबी किंवा रेषाखंडाची लांबी घ्यायची आहे 7.5 सेंटीमीटर. पट्टीच्या साहाय्याने 7.5 सेंटीमीटर अंतर कंपासमध्ये मोजून घ्यायचे. मोजल्यानंतर कंपासचं एक टोक बिंदू Y वर ठेवायचं आहे आणि दुसरं टोक आत्ताच जो आपण किरण काढला त्याला अशा प्रकारे काढा, आकृतीत कंस दिसतोय की तो छेदेल. हा झाला आपला बिंदू X, म्हणजेच XY हे अंतर झालं 7.5 सेंटीमीटर. आता पट्टी आणि पेन्सिलच्या साहाय्याने बिंदू X आणि बिंदू Z हे जोडायचे आहेत. अशा प्रकारे XZ हा रेषाखंड काढला आणि हा झाला आपला त्रिकोण XYZ. अशा प्रकारे आपण दोन्ही त्रिकोण काढून झालेले आहेत. तुम्ही स्वतः ह्या रचना करून बघा, अतिशय साध्या सोप्या अशा आहेत. फक्त तुम्हाला रचना काढायच्या आहेत, करायच्या आहेत, तेही अचूक माप घेऊन. हा जो भाग आपण लिहिलेला आहे हा फक्त आपल्या माहितीकरता आहे. परीक्षेत पेपरमध्ये किंवा वहीमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जर तुमच्या माहितीकरता पाहिजे असेल तर हा भाग तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवू शकता, परंतु पेपरमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. सुरुवातीला जे आपण सोडवलं होतं ते मात्र पेपरमध्ये आणि वहीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. कच्ची आकृतीसुद्धा काढणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न सोडवा, सहज तुम्हाला सोडवता येईल.